नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एक अशी कारल्याची भाजी जी कडवड वाटणारच नाही, कारण मी तुम्हाला सांगणार आहे एकदम हटके आणि घरगुती ट्रिक. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण. मी इथं 5 ते 6 कारली घेतली आहेत. ती चांगली धुवा आणि अशा प्रकारे चिरून घ्या. अशी मधोमध चिरून त्यातला आतला आपण बियांचा भाग असतो तो काढून घेणार आहोत. व्यवस्थित तो बियांचा भाग असतो तो काढून घ्या, कारण की त्यात ते कडू असतं. आणि असे बारीक बारीक असं काप नुसतं चिरून घ्यायचं, नुसतं जास्त कापायचं नाहीये. आणि आता आपण त्याला मीठ लावणार आहोत आणि हळद. त्यामुळे काय होतं, सगळ्याला मीठ लागलं जातं आणि कडू लागत नाहीत कारली. आणि थोडी थोडी हळद टाकून घ्यायची आहे. आणि मी लिंबू पिळला आहे. लिंबू मी अर्धा पिळला आहे इथे. छान सगळीकडे लावून घ्या. आता आपण कारली 5 ते 7 मिनिटं स्टीम करणार आहोत. त्यामुळे कारलं अगदी सौम्य आणि कमी कडवट लागतं. आधी स्टीम केल्यामुळे भाजी पटकन शिजते आणि चव मस्त लागते. त्या अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा. आता मी ते वाटण्यासाठी घेतलं आहे खोबरं, जिरं, आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे. आता ते वाटून घेणार आहोत आपण. इथं मी 7 मिनिटं ठेवलं होतं. शिजलं आहे बघा. सुरीने वगैरे बघून घ्यायचं शिजलेत का कारली. इथं मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला आहे. आता मी कढईत 2 पळ्या तेल घालतीये. तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी टाकणार आहोत. आता लगेच कांदा टाकणार आहे. आता थोडंसं मीठ टाका आणि हिंग टाका. मीठ टाकल्याने लगेच शिजतो कांदा. ते व्यवस्थित परतून घ्या. कांदा थोडा गुलाबी झाला की त्यात आपण टोमॅटो टाकणार आहोत. कांदा व्यवस्थित गुलाबी झाला आहे. आता आपण टोमॅटो टाकतो. टोमॅटो मऊसर झाला की वाटलेला आपण खोबरं आणि कोथिंबीरचा मसाला घालणार आहोत. हा छान परतून घ्या मसाला. मसाल्याचं पाणी टाकलं आहे मी ते. मसाला चांगला परतून घ्यायचा. आणि त्यात मी घरची चटणी टाकते. तुम्ही कुठली म्हणजे लाल तिखट टाकू शकता. घरची चटणी कशी चव छान लागते. ते 2 चमचे टाकले आहे मी घरची चटणी. आता इथं मी कूट टाकते शेंगदाण्याचं. शेंगदाणे भाजून घेऊन कूट केलेलं आहे मी ते. ते 2 चमचे मी कूट घातला आहे. ते व्यवस्थित छान परतून घ्या. आणि आपण स्टीम केलेली कारली यात घालणार आहोत आता. आणि सगळं मिक्स झालं की आपण गरम पाणी ओतणार आहोत यात. गरम पाणीच घाला, कारण की त्यामुळं व्यवस्थित लगेच उकळी येते आणि
छान होतं कालवण. त्यात मीठ घालायचं आहे आणि थोडा गूळ टाकला आहे मी ते, आणि लिंबाच्या 2 फोडी टाकल्या आहेत. त्याने आंबट गोड अशी छान लागते. इथे मी झाकण पूर्ण बंद नाही केलेलं, थोडं झाकण उघडं ठेवलं आहे. त्यामुळं काय होतं की कडवट जो वास असतो तो निघून जातो सगळा कारल्याचा. आणि इथे मी कोथिंबीर टाकली आहे. जास्त शिजवायचं नाही आहे, 2 ते 3 मिनटं फक्त शिजवायचं आहे. इथं आपली कारल्याची भाजी तयार आहे. ही कारल्याची भाजी पोळी किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागते. ट्राय करा आणि तुमची फीडबॅक नक्की सांगा. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपींसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.